नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बागवडे पाटील. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत वाकरमध्ये अतिशय प्रीमियम अशा 3 BHK, 4 BHK, 3 BHK डुप्लेक्स, 4 BHK डुप्लेक्स, 5 BHK डुप्लेक्स अशा प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आला आहोत. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला याच्या संदर्भात बोलूच आपण. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवू शकता जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला राहील. प्रोजेक्टच्या लोकेशन संदर्भात बोलायचं झालं तर प्रोजेक्ट अगदी बँगॉन सेंट्रल वाकडमध्ये येतो. दत्त मंदिर रोडपासून अगदी जवळ आहे. इथून हायवेची कनेक्टिव्हिटी बघायची झाली तर साधारणतः 1.5 किलोमीटरवरती हायवे आहे. बाजूला अगदीच 1 किलोमीटरवरती औंध BRTS रोड आहे. जो नवीन बालेवाडीला कनेक्ट होणारा ब्रिज आहे तो अगदी 600-700 मीटरवरती आहे. प्रॉपर्टीच्या 3-3.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला सर्वच नावाजलेले स्कूल्स, हॉस्पिटल्स मिळतील. कनेक्टिव्हिटी वाईज अतिशय बेस्ट असा हा प्रोजेक्ट आहे. चला या ब्युटिफुल अशा प्रोजेक्टचं इलिव्हेशन समजून घेऊ. तुम्हाला याचं इलिव्हेशन बघून असं वाटत असेल की कदाचित आपण दुबईमध्ये आहोत, कदाचित आपण दुबईच्या एखाद्या प्रॉपर्टीचं रिव्ह्यू करतोय, पण नाही, आपण आहोत आता सेंट्रल वाकरमध्ये. सेंट्रल वाकरमध्ये अशी अतिशय ब्युटिफुल डिझाईन अशी ही बिल्डिंग येते. प्रोजेक्टच्या संदर्भात आपण माहिती घेऊ. प्रोजेक्ट मेन 24 मीटर रोडला कनेक्टेड प्रोजेक्ट आहे. हा 3.5 एकराची लँड पार्सल. 3.5 एकरामध्ये 3च टॉवर आता इथे मिळतील आपल्याला. अमेनिटीजमध्ये बघाल तर आपल्याला स्विमिंग पूल असेल, जकुझी असेल, सिनियर सिटीजन एरिया असेल, चिल्ड्रन प्ले एरिया असेल, कॅफेटेरिया असेल, सलॉन असेल. अगदी पॉडकास्ट करायचा असेल तर पॉडकास्टचे सुद्धा इथे आपल्याला प्रोव्हिजन दिलेले आहे. अमेनिटीजमध्ये बघाल तर काही कवर्ड अमेनिटीजचा सुद्धा इकडे आपल्याला स्पेस दिलेला आहे जो बिल्डिंगमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिम आहे, आपल्याला लायब्ररी दिलेली आहे, आपल्याला इकडे इंडोर गेम्स दिलेले आहेत, आपल्याला इकडे मिनी थिएटरसुद्धा दिलेले आहे. कोवर्किंग स्पेसचा इथं आपल्याला काही पार्ट दिलेला आहे. तुम्ही बघाल तर अमेनिटीज ह्या अगदीच 3 लेवलला अमेनिटीज दिलेल्या आहेत. पोडियम लेवलच्या ओपन अमेनिटीज तर आहेत. तुम्ही इंडोर गेम्स किंवा इंडोर अमेनिटीज बघू शकता आणि ओपन आपल्याला ग्राउंड लेवलला सुद्धा ज्या अमेनिटीज दिलेल्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. जवळजवळ 75 टाईपच्या अमेनिटीज आता आपण पाहिल्या की ज्या पोडियम लेवलला असतील किंवा आपल्याला बिल्डिंगमध्येच इंडोर स्वरूपात दिलेल्या असतील किंवा ओपन स्पेसमध्ये दिलेल्या असतील. अशा टोटल 75 अमेनिटीज आपल्याला इकडे मिळतील. बिल्डिंगचं इलिव्हेशन बघाल तर बिल्डिंगमध्ये आपल्याला 3 BHK, 4 BHK, 3 BHK डुप्लेक्स, 4 BHK डुप्लेक्स आणि 5 BHK डुप्लेक्स असे 5 व्हेरियंट्स आपल्याला इकडे मिळतील. 3.5 एकराच्या लँड पार्सलमध्ये फक्त 310 फॅमिलीज आपल्याला इकडे भेटतील. खूप एकदमच कमी लो डेनचा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो आणि अल्ट्रा लॅविश प्रोजेक्ट वाकरमधला आपण म्हणू शकतो. या अतिशय अल्ट्रा लॅविश अशा प्रोजेक्टमधला हा 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट ज्याची कार्पेट आहे 1851 स्क्वेअर फूट तो आपण बघू आता. हा अतिशय सुंदर वेल डिझाईन आणि खूप वेल मॅनेज असा हा 4 BHK आहे. याची माहिती घेऊ. या ज्या डोअरला आपल्याला गोदरेजचं लॉक मिळतंय जे आपण बाय थंब, बाय पासवर्ड्स, बाय कीज ओपन करू शकतो. इथे आपण बघाल तर इथे ही अतिशय बेस्ट अशी ही लॉबी क्रिएट होते जी तुमची प्रायव्हसी ऑफकोर्स मेंटेन करते. त्याच्यानंतर आतमध्ये आलो की माझ्या उजव्या हाताला हे पहिलं बेडरूम चालू होतं जे गेस्ट बेडरूम आहे. आपण बघू शकता या गेस्ट बेडरूम बघू शकता. गेस्ट बेडरूम किती स्पेशियस दिलेला आहे. म्हणजे हा बेड इथे दिल्यानंतर सुद्धा या बाजूला ही स्पेस अवेलेबल आहे, तिकडे ही स्पेस अवेलेबल आहे. समोर बघू शकता समोर किती स्पेस अवेलेबल आहे. हे आपलं गेस्ट बेडरूमचं वॉशरूम तुम्ही बघू शकता. गेस्ट बेडरूमचं वॉशरूम सुद्धा किती लक्झरियस आपल्याला इकडे दिसेल. त्याच्या सॅनिटरी फिटिंगची क्वालिटी बघू शकता. अतिशय प्रीमियम कलरचं आपल्याला हे सगळं जे आयटम्स आहेत ते दिलेले आहेत. इथून चालू होतं आपलं हे लिव्हिंग आणि डायनिंगचा स्पेस. तुम्ही बघू शकता हा वॉव फॅक्टर आहे. अतिशय स्पेशियस असं हे लिव्हिंग आणि डायनिंगचा एरिया दिलेला आहे. इथेपर्यंत आत्ता सॅम्पलमध्ये लिव्हिंगचा पार्ट येतो. इथून हा डायनिंगचा पार्ट येतो. डायनिंग
आत्ता 6 सीटर दिलेलं आहे, तुम्ही इथं 8 सीटर सुद्धा लावू शकता. तरी सुद्धा या भागात तुम्हाला अजून स्पेस अवेलेबल आहे. इकडे तुम्ही बाकी तुमच्या डेकोरेटिव्ह आयटम्स तुम्ही इथे लावू शकता. सॅम्पलमध्ये इतकं बल्की साहित्य ठेवून सुद्धा बराचसा स्पेस मुवमेंटसाठी अवेलेबल आहे. यालाच अटॅच्ड ही बाल्कनी मिळते. आता ही बाल्कनी इतकी मोठी आहे की हा एक प्रायव्हेट डेक होऊन जातो. याचं मटेरियल बघू शकता कसं आहे. याची बाल्कनी बघू शकता. बाल्कनी कंप्लीट इथून ते त्या साईडपर्यंत बाल्कनी आहे. अतिशय बेस्ट अशी बाल्कनीचा तुम्हाला फील येईल. इथून चालू होतं आपलं हे किचनची आत्ता जी कन्सेप्ट दिलेली आहे ती ओपन दिलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय ब्युटिफुल असं हे किचन आहे. एल शेपमध्ये किचनचा ओटा आहे. तुम्ही मध्ये हा प्लॅटफॉर्म सुद्धा ठेवू शकता. आता सॅम्पलमध्ये असाच ठेवलेला आहे. आपल्या फ्लॅटसोबत आपल्या पॅकेजमध्ये हे फर्निचर येईल. व्हाईट गुडचा पार्ट फक्त येणार नाही आहे, पण आपल्याला आयडिया येण्यासाठी हे किचन डिझाईन केलेलं आहे. अगदी डबल डोअरचा फ्रीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी लावून सुद्धा तुम्हाला मुवमेंटसाठी किती जागा आहे याचा एक अंदाज येऊन जाईल. इकडे आपल्याला बघाल तर ही सेपरेट ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ड्राय बाल्कनी बघू शकता. ड्राय बाल्कनी सुद्धा स्पेशियस आहे. किचनचा फील हा अतिशय वाव फील आहे. इथे ही लॉबी क्रिएट होते. अजून एकदा इथेच बाजूला आपल्याला हे कॉमन वॉशरूम मिळेल. इथून चालू होते आपली ही सेकंड बेडरूम बघू शकता. अगदी स्पेशियस वाटेल तुम्हाला. मी या साईडला आहे बेडच्या. वॉर्डरोबच्या आणि बेडच्या मध्ये ही जागा अवेलेबल आहे मुवमेंट करण्यासाठी. चांगला स्पेस अवेलेबल आहे. बेडच्या त्या साईडला सुद्धा आपल्याला चांगली जागा मिळेल मुवमेंट करण्यासाठी. या बेडरूमला आपल्याला ही फुल साईजची विंडो मिळते. हा जो खालचा पार्ट आहे तो फिक्स असेल. वरचा पार्ट सेफ्टीसाठी असेल जो मुवमेंट करतो. तुम्ही आता पडदे उघडल्यानंतर बघू शकता अतिशय चांगली इथे लाईट आणि व्हेंटिलेशन असेल या विंडोमुळे. ही आपली मास्टर बेडरूम बघू शकता किती स्पेशियस आहे. त्या बाजूलाही बराचसा स्पेस अवेलेबल आहे. समोर इतका स्पेस अवेलेबल आहे. या बाजूलाही चांगला स्पेस अवेलेबल आहे. यालाच अटॅच्ड ही आपल्याला फुल साईजची विंडो भेटते. विंडोची साईज बघू शकता. खालचा पार्ट हा फिक्स असेल. वरचा पार्ट हा मुवमेंट करेल. याच्यामुळे या मास्टर बेडरूममुळे लाईट व्हेंटिलेशन अतिशय चांगलं राहील. खूपच प्रशस्त अशी ही मास्टर बेडरूम आहे. यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी भेटते. बाल्कनी बघू शकता. बाल्कनी किती स्पेशियस आहे. ही तिन्ही साईडने ओपन असणारी बाल्कनी असेल. इथून आता हा आपला वॉर्डरोब एरिया चालू होतो. वॉर्डरोब एरिया बघू शकता. वॉर्डरोब एरिया हा अतिशय स्पेशियस दिलेला आहे. यालाच कनेक्ट आपल्याला हे वॉशरूम दिलेलं आहे मास्टर बेडरूमचं. त्याचे फिटिंग्स, त्याची क्वालिटी, त्याचा कलर बघू शकता. अतिशय प्रीमियम असे फिटिंग दिलेले आहेत. इथे आहे आपली ही थर्ड बेडरूम. या बेडरूममध्ये वुडन फ्लोरिंगचे टाईल्स मिळतील आपल्याला. ही बेडरूम बघू शकता. हे बेडरूम सुद्धा अगदी स्पेशियस दिलेलं आहे. म्हणजे बेडच्या या बाजूलाही हा फर्निचरचा पार्ट दिलेला असताना मुवमेंट करायला खूप चांगली जागा आहे. बेडच्या त्याही बाजूला चांगला स्पेस अवेलेबल आहे. इकडे बघाल बेडच्या समोर हा वॉर्डरोबचा स्पेस दिलेला आहे. वॉर्डरोबचा स्पेस दिल्यानंतर सुद्धा मुवमेंट करण्यासाठी चांगली जागा दिलेली आहे. इकडे आपल्याला हा एरिया तुम्ही फर्निचरमध्ये आता केलेला आहे. तुम्ही अशाच पद्धतीचं फर्निचर बनवू शकता.
या बेडरूमला आपल्याला ही फुल साईजची विंडो भेटेल. तुम्ही विंडोची साईज बघू शकता. अगेन हा खालचा जो पार्ट आहे तो सेफ्टीसाठी फिक्स असेल, वरचा पार्ट हा मुवमेंट करतो. तुम्ही यालाही स्टँडिंग बाल्कनीसारखं यूज करू शकता. या फुल साईजच्या विंडोमुळे बघू शकता इथे लाईट आणि व्हेंटिलेशन अतिशय चांगलं राहील. इथे आपल्याला अटॅच्ड वॉशरूम मिळेल. कोहलरचे प्रीमियम ब्रँड्स यूज केलेले आहेत. इथे आपल्याला हे अटॅच्ड वॉशरूम मिळेल. वॉशरूममध्ये कोहलरचे प्रीमियम ब्रँड्स यूज केलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदीच बारीक सारीक गोष्टीचा इथे विचार केलेला आहे. आत्ता आपण पाहिला हा अतिशय ब्युटिफुल असा 1851 स्क्वेअर फूटचा 4 BHK. याची जी प्राइस आहे ती 2,75,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 कवर्ड कार पार्किंग मिळतील. याचं जे पोजेशन आहे ते डिसेंबर 2029 आहे. रेरा 1 वर्ष एक्स्ट्रा आहे, 2030चा रेरा आहे याचा. हा प्रोजेक्ट कोणी कन्सिडर करायला पाहिजे याच्या संदर्भात जर का बोलायचं झालं तर वाकड सारख्या प्राईम लोकेशनला जर का तुम्ही 3 BHK, 4 BHK, 3 BHK डुप्लेक्स, 4 BHK डुप्लेक्स, 5 BHK डुप्लेक्स बघत असाल, बाणेर बालेवाडी सोडलं तर वाकडमध्ये डुप्लेक्स मिळत नाही. तर तुम्हाला डुप्लेक्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा मोठे 3 BHK बघत असाल, का तर 1350 प्लस कार्पेट 3 BHK मध्ये आहे, 1851 कार्पेटचा 4 BHK आहे, तर हा प्रोजेक्ट तुम्ही नक्कीच कन्सिडर करायला पाहिजे. 3.5 एकराच्या लँड पार्सलमध्ये फक्त 3 टॉवर्स. त्यानिमित्ताने डिझाईन पाहिलं असेल, डिझाईन अतिशय बेस्ट डिझाईन आहे. 310 फॅमिलीज फक्त आहे, त्यामुळे लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे. ज्यांना लो डेन्सिटी प्रोजेक्ट आवडतो त्यांनी हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करायला पाहिजे. अम्युनिटीज बघाल तर जवळजवळ 75 टाईपच्या मॉडर्न अम्युनिटीज दिलेल्या आहे. ज्यांना मॉडर्न अम्युनिटीजमध्ये किंवा अम्युनिटीजमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करायला पाहिजे. हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट जर का तुम्हाला आवडला असेल, साईट व्हिजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. इथे तुम्हाला बेस्ट रेट आणि बेस्ट चॉईस करून द्यायची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.